नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। महामार्गाची दुरावस्था, खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचे रस्ते दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे। पुणे बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलन केलं। टोल नाही टोला द्या, रस्ता नाही टोल नाही अशा घोषणा देत काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं। खड्ड्यांचा महापूर असणाऱ्या रस्त्यावर टोल नाही असा इशारा आमदार पृथ्वीराज पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून नेते कार्यकर्ते आंदोलनात ठाण मांडून होते। आमदार सतेज पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण हे टोल प्रशासनाच्या संपर्कात होते, परंतु ते दाद देत नव्हते। पृथ्वीराज पाटील आणि सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी करून महामार्गावर रास्ता रोको केलं। यावेळी पोलिसांना पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करून तळवीड पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात आले। दरम्यान दुपारी 2 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांनी आंदोलनस्थळी येऊन येत्या 15 दिवसात रस्ते दुरुस्त केले जातील, टोल नाक्याच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येईल असं सांगून टोलमध्ये 25% माफी जाहीर केली। आणखीन 25% माफीसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं। त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं। रस्ते खराब आहेत तर टोल वसुली कशासाठी असा सवाल करून टोल वसुली रद्द झाली पाहिजे असा इशारा काँग्रेसने दिला आहे। वाहनधारकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत सांगली काँग्रेसने सरकारविरोधात निदर्शने केली। तासवडे टोलनाका येथे सकाळी 9 वाजल्यापासूनच पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी दाखल झाले। काँग्रेसचा झेंडा हाती घेत आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। बराच वेळ टोल आकारणी बंद पाडण्यात आली। काँग्रेस पक्षाचा विजय असो, टोल वसुली रद्द झाली पाहिजे, रस्ता आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणा देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर आंदोलन केलं। रस्त्यावरच ठिय्या मारला। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला। पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। रस्ते खड्डेयुक्त तर वाहने टोलमुक्त, खड्ड्यांनी रस्ता भरला सामदाम, प्रवाशांच्या माती ट्रॅफिक जाम, रस्त्यांची दुर्दशा मग टोल हवाच कशाला, या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले। आंदोलनात सचिन कदम, शशांक पाटील, बिपिन कदम, सनी धोत्रे, DP बनसोडे, विजय आवळे, प्रतीक्षा काळे, भारती भगत, सीमा कुलकर्णी, शमशाद नायकवाडी, अल्ताफ पेंडारी, बाळू माने, संतोष भोसले, मौला वंटमुरे, राजू पाटील, प्रशांत देशमुख, श्रीधर बारटक्के, महावीर पाटील, प्रशांत अहिवळे, आयुब निशांदार, आशिष चौधरी आणि सांगली ग्रामीण आणि शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर पुणे महामार्गावर टोल का द्यायचा? महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे महामार्गावरून वाहन चालवताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। जानेवारी महिन्यात रस्त्याची दुरुस्ती करायला हवी होती। महामार्गाचे 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे, मात्र सर्व्हिस रोड चांगले करायला हवेत। वाहनधारकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नी काँग्रेसने आंदोलन केलं आहे। वाहनधारकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत ठिकठिकाणी आंदोलने झाली। सर्व्हिस रोड चांगले नसतील तर टोल देणार नाही, टोलबाबत ठोस आश्वासन मिळालं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे।